Good morning, students. How are you? I hope you will be safe and secure at home. Today, we are going to learn about chapter number 7, the joint bar graph. In the 7th topic of the math subjects. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी वर्गाचा गणित विषयातील 7वा घटक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे जॉइंट बार ग्राफ मीन्स जोड स्तंभालेख. ओके, नाउ you have learned in the previous standard the information about bar graph. So we are going to learn about in the 7th standard. The topic is the joint bar graph. हे आपण पाहणार आहोत. Now we are going to learn about the chapter joint bar graph. Okay, now first of all we see some important points about the joint bar graph. सर्वप्रथम आपण जोड स्तंभालेख कसा काढतात किंवा जोड स्तंभालेखाबद्दलची थोडीशी आपण माहिती घेऊया. जोड स्तंभालेख शिकण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक काही घटक माहीत असणं आवश्यक आहे, जे ऑलरेडी त्यामध्ये तुम्हाला बरेच माहीत आहेत. ते आपण रिकॉल करूया. द फर्स्ट इज ग्राफ पेपर. नाउ व्हॉट इज मीन बाय ग्राफ पेपर? मीन्स आलेख कागद. आलेख कागद म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे सर्वांना? हो, ठीक आहे. मी एक उदाहरण तुम्हाला दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. नाउ दिस इज पेपर अँड दिस इज ग्राफ पेपर. नाउ व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पेपर अँड ग्राफ पेपर? नाउ the paper we use only some writing or drawing some picture, and the graph paper is used to draw some types of graphs on it. विद्यार्थी मित्रांनो, साधा कागद आणि आलेख कागद यामध्ये काय फरक आहे? तर आलेख कागद, साध्या कागदामध्ये आपण साधा कागदाचा उपयोग जनरली लिहिण्यासाठी, चित्र काढण्यासाठी उपयोग करतो. परंतु हो आलेख कागद जो आहे, आलेख कागद मात्र आपणाला वेगवेगळ्या प्रकारचे जे आलेख असतात, आलेखाचे वेगवेगळे प्रकार असतात, तर ते आलेख आपल्याला या कागदावर काढता येतो, म्हणून याला आलेख कागद म्हणतात. तर तुम्हाला ग्राफ पेपर याबद्दल माहिती आलेली आहे. ओके, नाउ द नेक्स्ट इज द सेकंड पॉइंट फॉर द इम्पॉर्टंट पॉइंट अबाउट द ग्राफ इज अ स्केल. स्केल मीन्स प्रमाण. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला कोणताही या ठिकाणी ग्राफ काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला प्रमाण माहीत असणं आवश्यक आहे. आपण अंदाज या ठिकाणी ग्राफ आपण सहसा काढू शकत नाही, म्हणजे अचूक काढू शकत नाही. त्यासाठी आपल्याला स्केल माहीत असणं गरजेचं आहे. स्केलसाठी आवश्यक गोष्टी आहेत की जनरली आपल्याला स्केल एकतर गणित सोडवताना तो दिलेला असतो. जर दिला नसेल तर तुम्हाला तो स्केल तुमच्या मनाप्रमाणे त्या गणिताच्या स्थितीनुसार तुम्हाला तो स्केल घ्यावा लागेल. नाउ सी द एक्झाम्पल ऑफ द स्केल. नाउ वी सी सम टाइप्स ऑफ स्केल. नाउ स्केल इज 1 cm 5 unit on the x axis or the y axis. Now the scale is 1 cm is the some marks on the y axis. म्हणजे आपल्याला स्केल शिवाय आपण जवळपास जो ग्राफ आहे, कोणत्याही प्रकारचा आलेख असेल तो आपण काढू शकत नाही. म्हणून स्केल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट फॉर द टू ड्रॉ ग्राफ्स. द नेक्स्ट पॉइंट ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ द ग्राफ इज द ॲक्सिस. ॲक्सिस मीन्स अक्ष. ओके, नाउ देयर आर 2 टाइप्स ऑफ द ॲक्सिस, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आलेख कागद या ठिकाणी आलेख काढत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला अशी म्हणता येईल की अक्ष.
आपल्याला आलेखाची सुरुवात ही अक्षापासूनच करायची आहे. त्यामध्ये दोन प्रकारचे अक्ष असतात. त्यामध्ये पहिला आहे एक्स अक्ष आणि दुसरा आहे वाय अक्ष. नाउ व्हॉट इज मीन बाय एक्स ॲक्सिस? एक्स अक्ष म्हणजे काय? the horizontal line. We can draw the horizontal line on the graph paper. It is the called as a x-axis, and the y-axis means now we can draw a vertical line to intersect the x-axis in a perpendicular. Now it is called y-axis. x अक्ष म्हणजे काय? तर आलेख कागदावर आपण जेव्हा सर्वात अगोदर आडवी रेषा काढतो तिला x अक्ष म्हणतात. आणि y अक्ष म्हणजे काय? जेव्हा x अक्षाला दुसरी रेषा उभी रेषा जेव्हा x अक्षाला काटकोनामध्ये छेदून जाते तेव्हा ती रेषा म्हणजेच y अक्ष. म्हणजे तुम्हाला अक्ष ही संकल्पना समजली असेलच. तर आलेख काढत असताना सुरुवात आपल्याला अक्षापासूनच करणं गरजेचं आहे आणि नेहमी आपल्याला x अक्ष हा आडवाच काढायचा आहे आणि त्याला छेदणारा y अक्ष हा उभा काढायचा आहे. हो, ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक्स ही संकल्पना समजली असेल. ओके, डू यू अंडरस्टँड द ॲक्सिस ऑफ द बार ग्राफ्स? नेक्स्ट इज ओरिजिन. ओरिजिन मीन्स आरंभ बिंदू. नाउ व्हॉट इज मीन बाय ओरिजिन? द इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ द एक्स अक्ष अँड द वाय अक्ष. इट इज कॉल्ड ॲज अ ओरिजिन. पहा या ठिकाणी तुम्हाला दिसते ओ हा नेहमी म्हणजे आपल्याला ओरिजिन म्हणजे आरंभी बिंदू. आरंभी बिंदू म्हणजे काय? तर एक्स अक्ष आणि वाय अक्ष हे दोघंही जेव्हा या दोन अक्ष जेव्हा एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदून जातात त्याला आपण आरंभी बिंदू असं म्हणतो. आरंभी बिंदू हा नेहमी ओ या ठिकाणी किंवा शून्य या संख्येने किंवा ओ या अक्षराने नेहमी दर्शवत असतात. तर तुम्हाला ओरिजिन म्हणजेच आरंभ बिंदू ही संकल्पना तुम्हाला समजली असेलच. ओके स्टुडंट्स, now the next is columns. Now columns is a very important concept for the bar graph and the joint bar graph. Column means स्तंभ, खांब. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जेव्हा स्तंभालेख किंवा जोड स्तंभालेख जेव्हा तुम्हाला काढायचा असतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला कॉलमची मदत घ्यावी लागते. Now these are all the columns. Now this is the bar graph and this is bar graph and this is joint bar graph. Now the blocks are called the columns. तर स्तंभ आपल्याला जोड स्तंभालेख आणि जोड स्तंभालेख काढण्यासाठी आपल्याला त्या खांबांची म्हणजे स्तंभांची गरज असते. त्यामुळं या ठिकाणी कॉलम्स हा एक महत्त्वाचा भाग आहे जेव्हा तुम्ही स्तंभालेख जोड स्तंभालेख काढता त्यासाठी. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इज द नेक्स्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट इज इन अ जॉइंट बार ग्राफ द विड्थ ऑफ ऑल कॉलम्स शुड बी इक्वल. म्हणजे या ठिकाणी जेव्हा तुम्ही स्तंभालेख किंवा जोड स्तंभालेख काढता तेव्हा तुम्हाला या ठिकाणी हे जे स्तंभ आहेत म्हणजेच कॉलम्स, हे कॉलम्सचं तुम्हाला हे जे कॉलम आहेत या कॉलमची जी काही रुंदी आहे विड्थ मीन्स रुंदी ती समान असली पाहिजे. आता या ठिकाणी मी किती घेतलेली आहे? प्रत्येक या ठिकाणी खांबाची रुंदी 1 सेंटीमीटर घेतलेली आहे. आणि दुसऱ्या आपण एक उदाहरणासाठी आपण या ठिकाणी हा आहे जोड स्तंभालेख. या ठिकाणी मी खांबाची उंची किती घेतलेली आहे? रुंदी किती घेतलेली आहे? अर्धा सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला जेव्हा तुम्ही स्तंभालेख काढा किंवा जोड स्तंभालेख काढा तर त्या खांबाची की त्या स्तंभाची म्हणजे कॉलमची जी काही रुंदी असते ती आपल्या मनावर असते की आपल्याला अर्धा सेंटीमीटर घ्यायचे, 1 सेंटीमीटर घ्यायचे, 1.5 सेंटीमीटर घ्यायचे और मोर दॅन. म्हणजे तुम्हाला स्तंभालेख किंवा जोड स्तंभालेख काढत असताना या ठिकाणी खांबाची जी रुंदी असते ती तुम्हाला अगोदर निश्चित करावी लागेल. मात्र ते निश्चित केल्यानंतर प्रत्येक जे काही स्तंभ तुम्ही काढणार आहात त्या प्रत्येक स्तंभाची उंची ही तुम्हाला समान ठेवावी लागेलच. दॅट इज द नेक्स्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट इज इन अ जॉइंट बार ग्राफ द विड्थ ऑफ ऑल कॉलम्स शुड बी इक्वल. ओके, डू यू अंडरस्टँड? द नेक्स्ट पॉइंट इज
Okay, now the next again, the next point is, the statement is the distance between any two consecutive sets of joint bar graphs should be equal. म्हणजे काय पहा, जेव्हा तुम्ही जोड स्तंभालेख काढणार आहात तेव्हा जोड स्तंभालेख काढत असताना आपल्याला दोन जे काही दोन दोन आपण काय करणार आहोत स्तंभांचा, म्हणजे दोन जे स्तंभ आहे त्या स्तंभामध्ये जे अंतर ठेवणार आहोत. मी या ठिकाणी किती ठेवलेलं अंतर हे 1 सेंटीमीटर आहे. दोन स्तंभ काढल्यानंतर 1 सेंटीमीटर मी जागा सोडली आहे. तुम्ही इथं 1 सेंटीमीटर सोडू शकता, अर्धा सेंटीमीटर सोडू शकता, 1 सेंटीमीटर, 1.5, 2 हे आपल्या मनावर आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा दोन खांबाचा किंवा स्तंभाचा तुम्ही सेट, दोन कॉलमचा सेट जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा त्यानंतर जी जागा असते, द डिस्टन्स बिटवीन टू कन्सेक्टिव्ह म्हणजे क्रमाने येणारे, कन्सेक्टिव्ह सेट्स म्हणजे क्रमाने येणारे जे काही स्तंभाचे संच आहेत त्यामध्ये या ठिकाणी जे अंतर असतं ते तुम्हाला मात्र समान ठेवावं लागेलच. म्हणजे तुम्ही सुरुवातीला दोन स्तंभ या ठिकाणी आपण पाहतोय, हा पहिला सेट आहे, हा दुसरा सेट आहे, त्यामध्ये 1 सेंटीमीटर अंतर सोडलेलं आहे. मात्र जर तुम्ही इथं अर्धा सेंटीमीटर सोडला, तिथं 1 सोडला, तिथं 1.5 सोडला, ते चालणार नाही. म्हणजे तुम्हाला दोन स्तंभांचा एक सेट केला, जोड स्तंभालेख काढत असताना दोन स्तंभांचा सेट केल्यानंतर या ठिकाणी दोन स्तंभाच्या सेटमध्ये जी जागा असते ती तुम्हाला समान ठेवावीच लागेल. ओके, नाउ दॅट इज द important statement. Next is the 8th statement is all bars should be of appropriate height. Appropriate म्हणजे योग्य, प्रॉपर. म्हणजे आपल्याला जेव्हा तुम्ही जोड स्तंभालेख काढत असताना ज्यावेळेस तुम्ही खांबाची उंची जी आहे ती आपल्याला प्रत्येक गणितामध्ये, गणित सोडत असताना, उदाहरण सोडत असताना ही वेगळी येणार आहे. कारण गणिताच्या स्थितीनुसार ॲप्रोप्रिएट हाईट म्हणजे गणिताच्या स्थितीनुसार आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक खांबांची या ठिकाणी स्तंभ जे आहेत त्यांची जी काही उंची आहे ती आपल्याला त्या गणिताच्या स्थितीवर ती अवलंबून असते. दॅट इज द नेक्स्ट स्टेटमेंट, ऑल बार्स शुड बी ऑफ ॲप्रोप्रिएट हाईट. द नेक्स्ट स्टेटमेंट, इम्पॉर्टंट स्टेटमेंट इज for the joint bar graph is a joint bar graph is used for a comparative study. Now what is the use of the joint bar graph? What is the use of joint bar graph? Now we compare the two persons activity, use the joint bar graph. Joint bar graph is used a comparative study. म्हणजेच आपल्याला जोड स्तंभालेखाचा उपयोग काय होतो तर दोन गोष्टीतील किंवा दोन व्यक्तीमधील तुम्हाला या ठिकाणी तुलना करायची असेल तर आपल्याला जोड स्तंभालाची मदत होते. फॉर एक्झाम्पल, नाउ वी कम्पेअर स्टुडंट्स ऑफ द मार्क्स, कम्पेअर ऑफ द टू प्लेयर्स, क्रिकेट प्लेयर्स ऑफ द रन्स एक्सेट्रा. म्हणजे आपल्याला कोणत्याही दोन गोष्टीमधील या ठिकाणी तुलना करण्यासाठी आपल्याला जोड स्तंभालेख अतिशय सोप्या पद्धतीनं आणि सहज समजेल असं आपल्याला काढता येतो. म्हणजे जोड स्तंभालेखाचा अतिशय महत्त्वाचा उपयोग आहे की आपल्याला दोन गोष्टीची सहज तुलना करण्यासाठी आपल्याला याची मदत होते. अँड द नेक्स्ट इज, नाउ दॅट इज द ॲक्टिव्हिटी. नाउ यू विल कलेक्ट व्हेरियस काइंड्स ऑफ ग्राफ्स फ्रॉम न्यूजपेपर लाईक हिस्टोग्राम, लाईन ग्राफ, पाय चार्ट. विद्यार्थी मित्रांनो, हा घटक झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा घटक तर तुम्ही पूर्ण करणार आहातच, पण हा घटक झाल्यानंतर तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी, एक उपक्रम तुम्हाला करायचे की वेगवेगळे न्यूजपेपर तुम्ही कलेक्ट करायचे ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ या ठिकाणी उपलब्ध होतील आणि ते कात्रणं तुम्ही गोळा करायचे आणि एका चिकट बुकमध्ये ते लावायचे. ही तुमची ॲक्टिव्हिटी राहणार आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण जॉईंट बार ग्राफ कसा काढतात हे आपण पाहणार आहोत. ओके स्टुडंट, नाउ लेट अस सी सम टाइप्स ऑफ ग्राफ्स. इट इज स्टिम्युलेशन्स, इक्वेशन ग्राफ, हिस्टोग्राम ग्राफ, बार डायग्राम्स, frequently polygon and floating points. Now this is the line bar graph, histogram and bar graph. Okay. तर विद्यार्थी मित्रांनो, असे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आलेखाचे असतात. त्यामध्ये आत्तापर्यंत तुम्ही स्तंभालेख शिकलेला आहात 6वीला, आज 7वीला तुम्ही जोड स्तंभालेख शिकणार आहात आणि मग जसं जसं तुम्ही पुढच्या वर्गात जाल तसंच तुम्हाला या ठिकाणी 9वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंत तुम्ही हे लाईन ग्राफ असेल किंवा
स्टिम्युलेशन असेल, प्लॉटिंग असेल, असे वेगवेगळे वेगळ्या प्रकारचे ग्राफ कसे काढायचे हे तुम्ही शिकणार आहात. ओके कर वाच. ओके स्टुडंट, नाव लेट अस कंटिन्यू. सेकंड इज नाव हाऊ टू ड्रॉ जॉईंट बार ग्राफ. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर उदाहरण संग्रह 31 यामधलं एक उदाहरण मी तुम्हाला समजून देणार आहे. बाकीची गणितं तुम्हाला ते उरलेले गणितं या ठिकाणी ग्राफ बुकमध्ये स्वतः तुम्हाला घरी सोडवायचे आहेत. ओके, द एक्झाम्पल इज द टेबल बिलो shows the number of people who had the different juices at a juice bar on a Saturday and a Sunday. Now use this information and draw the joint bar graph. Okay, तर विद्यार्थी मित्रांनो, तर उदाहरण संग्रह 31 मध्ये आपण एक गणित पाहणार आहोत. त्यामध्ये दिलेलं गणित असं आहे की एक ज्यूस सेंटर आहे आणि या ज्यूस सेंटरमध्ये शनिवारी आणि रविवारी काही लोक या ठिकाणी ज्यूस पिऊन गेलेले आहेत. म्हणजे ज्यूस वेगळ्या प्रकारचे ज्यूस आहेत आणि ज्यूस पिऊन गेलेल्या लोकांची संख्या या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे. नाउ सी द चार्ट ऑफ द गिवन चार्ट इज fruits, name of the fruits, sweet lime, orange, apple and pineapple, and days are Saturday and Sunday, and these are the numbers of the people who had the drinks juice. तर या ठिकाणी एक तुम्हाला तक्ता दिला जाईल. तो तक्ता दिलेला आहे. यामध्ये वेगळ्या प्रकारचे ज्यूस लोकांनी वेगळ्या प्रकारचे ज्यूस पिलेले आहेत. त्या ज्यूस या ठिकाणी ज्यूसची नावे दिलेले आणि या ठिकाणी शनिवार आणि रविवार या 2 दिवसामध्ये वेगळ्या प्रकारच्या लोकांनी जे वेगळ्या प्रकारचे ज्यूस पिलेले आहेत त्यांची संख्या दिलेली आहे. आणि आपल्याला या माहितीची मदत घ्यायची आणि आपल्याला एक काय करायचे, जोड स्तंभालेख काढून दाखवायचे. ओके, नाउ फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ अ एक्सिस. नाउ फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट द स्केल ऑफ द given joint bar graph. Now check the all numbers are divisible by near is 10. Now the scale is 1 centimeter. Scale is 1 centimeter is equal to 10 juices. 10 juices. Now this is the scale. Now how to find out? Use the numbers and ॲज युजल. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीनं प्रमाण जे आपण ठरवणार आहोत ते प्रमाण दिलेल्या संख्येनुसार आपल्याला ठरवायचे. या ठिकाणी आपल्याला स्केल दिलेला नाही आहे, त्यामुळे स्वतः तुम्ही स्केल घेऊ शकता. मग या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी 5 मध्ये घेऊ शकता, 10 घेऊ शकता, 20. तुम्हाला ज्या प्रमाणात स्केल घ्यायचे म्हणजे आपल्या आवडीनुसार या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी चॉईस आहे की तुम्हाला ज्या पद्धतीनं स्केल घ्यायचे. म्हणजे जेवढा तुम्ही स्केल छोटा घ्याल तेवढं खांबाची उंची मोठी होते आणि जेवढा स्केल तुम्ही मोठा घ्याल तेवढी खांबाची उंची छोटी होते. एवढाच तो फरक आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीनं स्केल जर दिला नसेल तर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तो स्केल घेऊनच या ठिकाणी सुरुवात करावी लागेल. ओके, नाउ फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ अँड फाइंड आउट द स्केल इज 1 centimeter to 10 juices and the draw the horizontal line. Now what is the name of the horizontal line? It is the x axis. It is x axis. जेव्हा तुम्ही सर्वप्रथम आडवी रेषा काढला तर ती x अक्ष असतो. आणि now draw the next line. It is this line is called y axis. जेव्हा तुम्ही या ठिकाणी x अक्ष आणि y अक्ष काढताना तुम्ही या ग्राफ पेपरवर जे युनिट असतं ते नेहमी तुम्हाला माहित आहे 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 मिलीमीटर हा भाग दिलेला असतो. 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. मग या ठिकाणी डार्क रेषा जी आहे आपल्याला 1 सेंटीमीटरची त्याची मदत घेऊन आपल्याला x अक्ष आणि y अक्ष काढून घ्यायचे. ज्या ठिकाणी x अक्ष आणि y अक्ष एकमेकांना छेदलेले आहेत तो आपल्याला छेदनबिंदू या ठिकाणी शोधून घ्या. ओके, नाउ दॅट इज द ओरिजिन. आणि मग त्याला आपल्याला नाव द्यायचे ओरिजिन म्हणजेच आरंभ बिंदू. ओके, नाउ फाइंड आउट. Use the scale and find out the component on the y-axis. Now 1 centimeter to 10 juices.
Now find out the distance of 1 centimeter and take the some lines of the 1 centimeter each and write the numbers from 10 to respectively consecutively 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 as usual. म्हणजे आपल्याला संख्येच्या प्रमाणामध्येच या ठिकाणी आपल्याला अंक घ्यायचे. तर आपल्याला मी शेवटचा या ठिकाणी संख्या मी 80 घेतलेली आहे कारण आपल्याला शेवटचा अंक 78 आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट टिप इज ड्रॉ द फर्स्ट column of the Saturday is 43. Now find out 43, 10, 20, 30, 40 and use 3 lines. Forward the half centimeter and use 3 lines 41, 42, 43 and find out the 43 place and draw a use the ruler and draw a column. First column of the lime juice drinks people in Saturday is 43 and the next is number is 59. Now draw, find out it is the 50, 60 and one less is 59. Now join the lines to the before the column and draw the next column. Now these are the column set. The first column set is required 43 and 59. Okay, now the next is find out the next column. Orange juice, people who drinks juices is 30 and forward the half centimeter distance and find out 30. It is the 30 and draw a first column required to the orange juices and the next is number is 65. Now find out 65, 60 and plus 5, 61, 62, 63, 64 and 65 and draw a column by using the ruler to near the before column. Now this is required column set of the second is orange juices peoples and the next is who drinks the juice of apple. Find out the first number is 56. Now find out 50. Now forward the half. या ठिकाणी तुम्हाला अंतर जे मी सोडतो या ठिकाणी हे तुम्ही निश्चित करून पहा. मी या ठिकाणी अर्धा सेंटीमीटर अंतर सोडतोय म्हणजे दोन या ठिकाणी कॉलमचा एक सेट आहे आणि एक सेट मध्ये या ठिकाणी मी काय करतोय अर्धा सेंटीमीटर अंतर सोडतोय. ठीक आहे. त्याप्रमाणेच आपण परत आपण अंदाज सोडूया. 50 plus 55, 56 and draw a next column required is 56. Okay, now next is 78. Now find out the 70 plus 8 is 78. Now forward the half distance equal distance and find out 78. It is the 78 place and draw a column. First column of the pineapple juice is a 78. Okay. Now join the first column. या ठिकाणी आपल्याला खूप काळजी घ्यायची की आपल्याला जॉईंट बारगाव जोड स्तंभालेख असल्यामुळं आपल्याला जोडूनच काढणं खूप गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट इज now forward half centimeter again and find out the next juice is pineapple juice. First number is 40. It is 40 and draw a column of the required is pineapple juice 40. Next is 47. Now find out 60 plus 7, 60, 65,
66 and 67 and draw a column set. Now these are the required column set 1, 2, 3, 4 and use some shaded portions to difference of the column set. ठीक आहे. तर हा भाग मी कशा पद्धतीने काढलेला आहे हे तुमच्या लक्षात आलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी दिलेले जे नंबर्स आहेत हे तुम्हाला अगोदर या वाय अक्षावर या ठिकाणी वाय अक्षाची मदत घेऊन हे आपल्याला आखून घ्यायचे. ते आखून घेताना आपल्याला अंतर कळालेलं आहे की मी 1 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे. म्हणजे ओरिजिन पासून आपल्याला 1 सेंटीमीटर 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर हा भाग घेतला आहे आणि 10च्या पटीमध्ये या संख्या आपल्याला सेंडिंग ऑर्डरनं आपल्याला लिहायच्या आणि त्या पद्धतीने आपल्याला ज्या पद्धतीनं संख्या दाखवलेल्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला मांडून घ्यायच्या. पहिली संख्या आपण पाहिली 40 या ठिकाणी 43. मग 43 ला आपल्याला टिक करून घ्यायचे आणि या ठिकाणी पहिला या ठिकाणी स्तंभ उभारून घ्या. त्यानंतर दुसरी संख्या आहे आपल्याला स्वीट लाईम म्हणजेच मोसंबी ज्यूस या ठिकाणी संत्री ज्यूस सफरचंद ज्यूस आणि अननस ज्यूस अशा पद्धतीने या ठिकाणी जे लोक आहे ज्याने ज्यूस पिलेले आहे ती संख्या आपल्याला दाखवलेली आहे. शनिवारी किती पिलेत आणि रविवारी. आपल्याला शनिवारी आणि रविवारची संख्यांचे काय करायचे शनिवारी आणि रविवारी संख्यांची आपल्याला तुलना करायची. ठीक आहे. त्याप्रमाणे आपण काय केली 43 आणि 59 या दोन संख्या आपण मांडून घेतल्या या ठिकाणी या खांबाच्या मदतीनं. ही पहिली संख्या 43 दुसरी 59. हा झाला पहिला कॉलम सेट. कुठला हा लाईम ज्यूसचा. दुसरा या ठिकाणी सेट आपण तयार केला ऑरेंज ज्यूसचा. या ठिकाणी ऑरेंज ज्यूस 30 आणि 65 30 आणि 65 या पद्धतीने आपण अर्ध्या सेंटीमीटर रुंदी ठेवलेली आहे. प्रत्येक आपल्या नियमाप्रमाणे आपल्याला काय करायचे प्रत्येक खांबाची जी रुंदी आहे ती आपल्याला फिक्स करायची की आपल्याला अर्धा सेंटीमीटर घ्यायचे 1 सेंटीमीटर घ्यायचे 1.5 2 हे आपल्या मनावर आहे. मी या ठिकाणी अर्धा सेंटीमीटर रुंदी घेतलेली आहे त्यामुळे प्रत्येक खांबाची रुंदी मी काय घेतलेली आहे अर्धा सेंटीमीटर घेतलेली आहे. ठीक आहे. त्याप्रमाणे आपण दुसरा सेट तयार केला ऑरेंज ज्यूसचा 30 आणि 65. त्यानंतर तिसरा सेट आपण तयार केला आहे ॲपल ज्यूस सफरचंद ज्यूसचा. तो आहे 56 आणि 78. तर मी सर्वप्रथम 56 ही संख्या शोधली या ठिकाणी 50 आणि 6 56 आणि त्यानंतर 78 ही संख्या शोधून घेतली. ठीक आहे. आणि याप्रमाणे हा तिसरा सेट तयार झाला. चौथा सेट आहे पाइनएपल ज्यूस म्हणजेच अननस ज्यूस पिणाऱ्या लोकांची संख्या 40 आणि 47 आणि 40 शोधून घेतलं सुरुवातीला आणि त्यानंतर 47 आणि यासाठी आपल्याला दोन या ठिकाणी खांबांचा म्हणजे कॉलमचा जो सेट आहे तो आपल्याला ओळखू यावा म्हणून दोन या ठिकाणी गोष्टींची आपण तुलना करतोय. जोड स्तंभाचा उद्देशच तो आहे की आपल्याला दोन गोष्टींची मदत घेऊन या ठिकाणी काय करायचे आपल्याला सेटची तुलना करायची. म्हणून आपल्याला यासाठी आपण काय करतो आहे दोन वेगळ्या प्रकारची सूची तुम्ही डिझाईन या ठिकाणी वेगळी तुमच्या मनानं तुम्ही डिझाईन वापरू शकता. फक्त कसं डिझाईन वापरायची की आपल्याला दोन खांब स्पष्ट दिसावेत दोन्हीची तुलना स्पष्ट दिसावेत. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीनं. ठीक आहे. नेक्स्ट इज नाउ राइट द नेम्स ऑफ द सेट. फर्स्ट सेट इज स्वीट लाइम. द फर्स्ट सेट इज स्वीट lime. Second set is orange juices. Orange juices. Third set is apple. Third set is apple and the last set, give the name of last set is pineapple. Pineapple. Okay, now these are the types of juices and these numbers are the numbers of juices. Okay, now that is the required joint bar graph. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे की अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी जोड स्तंभाले तुम्हाला काढायचे आहेत आणि
हे जर समजत नसेल तर तुम्हाला परत परत हा व्हिडिओ आपल्याला पाहता येईल. अडचणी असतील तर आपल्याला विचारता येतीलच, परंतु अतिशय सोप्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला हा एक उदाहरणासाठी या ठिकाणी थोडंसं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काढून दाखवलेला आहे. तर तुम्हाला हा अतिशय सोप्या पद्धतीने समजला असेल. ओके, आय होप यू विल understood easily. Okay, now solve the remaining all your examples in the practice set 31 by using the graph notebook at home. तर विद्यार्थी मित्रांनो, उरलेली जे काही 5-6 उदाहरणं आहेत ते तुम्ही अतिशय मन लावून स्वतः या ठिकाणी ग्राफ नोटबुक खरेदी करा आणि त्यामध्ये तुम्हाला स्वतंत्र प्रत्येक पेजवर एक ग्राफ असं काढून तो सोडवायचा आहे आणि नंतर तो आपल्याला या ठिकाणी त्या वह्यांचे फोटोज आपल्याला सेंड करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी गणित 7वी वर्गातील गणित विषयातील 7वा घटक जॉईंट बार ग्राफ हा व्यवस्थित समजला असेल. ओके, धन्यवाद.